लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणुकांचे पावित्र्य राखू। प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। जय हिंद। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यातल्या ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर नेत्यांच्या सभा रॅली हे नित्यनियमाने दररोज पाहायला मिळतात। प्रचाराच्या रिक्षा सगळ्या गल्लीबोळात फिरतायत, पण दुसऱ्या बाजूला तरुणाईच्या मधल्या अपेक्षा, तरुणाईच्या समस्या या कोणी जाणून घेणार आहे का? याच निमित्ताने सकाळ साम टीव्ही आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क प्रस्तुत वी आर द वोटर्स अपेक्षा तरुणाईच्या या कार्यक्रमात मी अक्षय बडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी पुण्यातल्या हुजूर पागा महाविद्यालयात आलो आणि ही सगळी माझ्या शेजारी बसलेल्या सगळ्या तरुणी आहेत, या सगळ्या वोटर्स आहेत। यापैकी अनेक जण जे आहेत ते येत्या काळात मतदान सुद्धा करणार आहेत। यांच्या समस्या काय आहेत, या ज्या ठिकाणी राहतात तिथल्या मूलभूत गरजा काय आहेत, हे सगळ्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काही या ठिकाणी जे आहेत ज्यांनी विधानसभेला सुद्धा मतदान केलेलं आहे, यांच्यासोबत आपल्याला सगळ्यांना आता गप्पा मारायच्या, त्यामुळे कुठलंही टेन्शन घेऊ नका, एकदम चिल मारा। आणि जसं तुम्ही म्हणलात की कोणीतरी मगाशी लाडकी बहिणीवरचं हळूच कोणीतरी बोललं, तर त्याच्यावर सुद्धा येऊया। तत्पूर्वी ताई तू सांग की मागच्या वेळेस जेव्हा मतदान केलं होतंस तेव्हा काय बघून तू कशी एक्साइटमेंट होती? सगळी खूप छान एक्साइटमेंट होती आणि फर्स्ट टाइम वोट करणार होते, सो खूप भारी वाटलेलं। कसं रजिस्टर केलं होतं? आता ज्या इकडे आहेत त्यांना काय सांगशील तू, कसं वोटिंग केलं होतंस, म्हणजे ती प्रोसेस कशी केली होतीस रजिस्ट्रेशन? ऑनलाईन प्रोसेस होती आणि माझ्या बाबांनीच ती केली होती। तू काय करतेस, कुठल्या वर्गात शिकतेस? सेकंड इयर बीकॉम। कसं वाटलं मागच्या एक्साइटमेंट होती? ज्याला मतदान केलं तो निवडून आला का? हो आला निवडून। हो। तर या सगळ्या ज्या वोटर्स, आता ही पहिली ताई होती जिनी मागच्या वेळेस मतदान केलं होतं, कुठे राहतेस ताई तू? नगर। काय म्हणजे तिथे जो भाग आहे, जसं तू येतेस दररोज, काय काय समस्या तुला त्या भागात जाणवतात? पाण्याची सुविधा, रस्ते, तेवढे कचरा हो तक्रार करता तुम्ही कधी? हो करतो ना। नाही, मग त्यांनी काय नाही होत। का बरं? नाही माहिती। नाही माहिती। असं वाटतं तुला की जो परिसर, ज्या परिसरात तू राहतेस तो परिसर स्वच्छ राहावा, किंवा तू कशाने येतेस कॉलेजला? रिक्षा। रिक्षाने येते एवढ्या लांबून? हो ट्रॅफिक वाटतो का रस्त्यात? वाटते कधी कधी। काय केलं पाहिजे ट्रॅफिकसाठी? काहीतरी वाटत असेल की डिसिप्लिन पाहायला पाहिजे, लेन पाहायला पाहिजे, सिग्नल पाहिले पाहिजे। डिसिप्लिन पाहायला पाहिजे। सिग्नल नाही पाळत लोक। नाही पाळत। तू गाडी चालवते? नाही चालवत। नाही। तर आपण या सगळ्या ज्या नागरी समस्या आहेत त्या सगळ्या जाणून घेणार आहोत। आत्ता मगाशी तुम्ही छान मस्त एकदम अतिशय खुलत होतात की आता लाडकी बहिणीवर प्रश्न विचारणार आहेत, काय काय वाटतंय, असं सगळं तुमचं छान चालू होतं। काय वाटतं तुला? कुठे राहतेस तू? कुठल्या भागातून येतेस? मी दत्तवाडीत राहते। काय काय तुला कशाने येतेस तू? गाडी घेऊन येतेस का बसनी येते? बसनी येते। गर्दी असते ढकलाढकली? हो खूप खूप गर्दी असते। बस थांबते का ग बस स्टॉप? नाही अजिबात नाही थांबत, म्हणजे काय पुढच्या दारांनी चढते? हो। तू सांगते का मग कोणाला, कधी कंडक्टरला ड्रायव्हरला सांगितलं? नाही असं कधी सांगितलं नाही मी। पण मग एसी बस का नॉन एसी? नॉन एसी बस। एसी बसला नाहीये तिकडे? नाही, का बरं? तशी सुविधाच केली नाहीये। अजून दुसरे काय प्रश्न आहेत? ज्या भागात तू राहतेस अतिशय कंजेस्टेड भाग आहे तो सगळा आणि जुना भाग आहे, काय काय वाटतं तुला की त्या ठिकाणी काय काय नवीन काय काय केलं पाहिजे? म्हणजे पाईपलाईनची कामं केली पाहिजेत, रस्त्यावर जे कचरा वगैरे असतो त्याची कामं केली पाहिजेत, परत नागरिकांना काय प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत, एवढंच। ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी आता तुम्हाला सातत्याने एक रिक्षा भोंगे वाजवत येत असताना दिसत असेल, बोर होतं का ग या रिक्षावाले? हो। पण असं काय वाटतं तुला? की जास्त हे नाही केलं पाहिजे ना, आवाज वगैरे त्याने। पण मग 1 ते 4 जे झोपलेले असतात त्यांनाही त्रास होतो? हो होतं ना, खूप होतं। तू मतदान करणार आहे?
नाही अजून तरी नाही, पण करेन. ज्या भागात तू राहतेस तिथे काय काय अडचणी आहेत तुला, म्हणजे काय जाणवतं जेव्हा बाहेर पडतेस? काहीतरी तर तुला वाटत असेल की बाबा इथे काही गोष्टी आहेत की ज्या चेंज झाल्या पाहिजेत. नाही सेम तेच जे ती तेच तिथेच राहते मी पण. तू शेजारी शेजारी राहते? हां तिथेच आहे. एकाच बसनी आता? हो. खरं सांग. आता या सगळ्या छोट्या छोट्या समस्या आहेत ज्या आपण बघतोय की खूप अत्यंत महत्वाच्या आहेत, पण त्यासोबतच तेवढ्याच महत्वाच्या आहेत ज्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. ज्या तुम्ही कॉलेजच्या मुली आहात त्यामुळे तुम्हाला फार अवघड प्रश्न मी विचारणार नाही, पण अतिशय छोटे छोटे हे जे प्रश्न आहेत की काय वाटतं तुला की जेव्हा तू एखाद्या समोरच्या नेत्याला बघतेस, काय क्वालिटी पाहिजे ग एखाद्या राजकारणात किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीमध्ये? असं काय वाटतं की त्यांनी जेव्हा राजकारणात आलंय कुठले कुठले प्रश्न असं वाटतं तुला की त्यांनी सोडवले पाहिजे? आता मी इथं कसबापेठमध्ये राहते, तिथं पाण्याची समस्या खूप आहेत आणि कचरा वगैरे तर ते लक्ष देत नाही. नुसतं मतदान करून काही उपयोग नाहीये. मतदान करून उपयोग नाही. हा, त्यांना वोट करून ते काम नाही करत पुढचे. म्हणजे आधी सगळेजण आश्वासन देतात तुम्हाला की आम्ही हे करू आम्ही ते करू, पण असं वाटतं तुला या सगळ्या आश्वासनं जे आहेत ते कागदावरच राहतात? कागदावर असं नाही म्हणता येणार, करतात पण ज्याची गती आहे ना ती अजून थोडी वाढवली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कुठले कुठले प्रश्न आहेत? आता ह्यांनी सांगितलं तसं कचरा, पाणी, सेकंड थिंग म्हणजे महिलांचे बसनी येण्या जाण्याचं ते बस. आता बघा मी राहते दाहेरीमध्ये, तर दाहेरीतून इथे यायला अशी एकच बस नाहीये. मी स्वतः येते, मी 2 बस बदलून येते. मग येण्या जाण्यामध्ये कॉलेजला येण्यामध्ये जो वेळ लागतो तो कमी होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे. कनेक्टिव्हिटी म्हणजे नाही. हा. आता कनेक्टिव्हिटीवरनं विषय निघाला आहे. ही जसं म्हणते की कामं होत नाहीत असं नाही, पण जे आश्वासनं दिले जातात ते पूर्ण होत नाहीत. तुम्हाला असं खरंच वाटतं की फक्त आश्वासनं दिले जातात पण ते नंतर पूर्ण होत नाहीत? म्हणजे त्यांनी केलं पाहिजे. जेव्हा ते एखादी गोष्ट बोलतात तर आपण काय म्हणतो की त्या बेसिसवर आपण त्यांना मत देतो की हे करतील. तर मग त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी ती केली पाहिजे, त्यांनी ती लॉयल्टी दाखवली पाहिजेत की हो आम्ही हे करू म्हणून. तुला काय वाटतं की कामं होतात का नाही होत? नाही होत. हा बरं, कशामुळे? म्हणजे असं कुठल्या कुठल्या गोष्टी वाटतात तुला की ज्या त्यांच्याकडनं होत नाही? ते फक्त आश्वासनं देतात, त्यांचं काम करून घेतात, आपलं काम करत नाही. त्यांचं काम करून घेतात, आपलं काही काम करत नाही. कुठून येतेस? मी बाजीराव रोड. जवळ आहे, मग तू चालत येतेस? हो, हे माझ्या एकटीचं झालं, बाकीच्या लांब राहतात ना. तुला काय काय वाटतं मग येताना? असं कुठल्या कुठल्या गोष्टी वाटतात किंवा घराच्या बाजूला काहीतरी तुला अडीअडचणी येत असते? करून कचऱ्याचीच समस्या असते. पण तू अगदी मूळ पुणेकरांच्या भागात राहतेस, 1 ते 4 झोपणाऱ्या लोकांच्या त्या सगळ्या परिसरात राहतेस. दुपारी कचऱ्याचा वास वगैरे काही गाडी वगैरे काही नाही तुमच्याकडे? गाडी सकाळी येते फक्त कचऱ्याची. त्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढल्या पाहिजेत. आता या सगळ्या आपण तक्रारी करतोय, पण तक्रारी करताना ज्या उमेदवारांकडनं आपल्याला सगळ्या गोष्टीची अपेक्षा आहे त्याच्यातली एक सगळ्यात मूलभूत गोष्ट तुम्हाला असे वाटते का की त्या उमेदवाराचं शिक्षण खूप महत्वाचं आहे? तुम्ही ज्या ठिकाणी आता शिकताय, तुम्ही एक अँबिशन घेऊन पुढे जात असता, तेव्हा असं वाटतं की या सगळ्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा कुठेतरी शिक्षित व्हावं किंवा त्यांचं शिक्षण महत्वाचं आहे? हो, महत्वाचं आहे, कारण ते आपल्याला सांगतात की पण त्यांनी कुठेतरी आपल्यात येऊन असं काम करायला पाहिजे की लीडर आहेत ते, पण त्यांनी कोणाला सांगायला नाही पाहिजे की आपण नाही का म्हणजे तुम्ही हे काम करा, किंवा त्यांनी आपल्यात उतरून नागरिकांमध्ये उतरून काम करायला पाहिजे. असं काय वाटतं की का त्यांचं शिक्षण महत्वाचं आहे? कारण की जर त्या लोकांनी आपली बाजू समजून घेतली तरच ते लोक आपली सिच्युएशन सॉल्व्ह करू शकतील आणि आपल्यामध्ये ते लोक वावरले. जर आपण जे नॉलेज घेतोय, आता समजा अनएम्प्लॉयमेंट खूप महत्वाची आत्ताच्या ह्याच्यात, फ्रेशर्सला नाही भेटत आहे जॉब कुठेच. मग जर आम्हाला एवढं अनएम्प्लॉयमेंट भेटत असेल तर त्याला काहीतरी पुढे त्या लोकांनी सोर्स दिला पाहिजे आम्हाला सुद्धा. आज आम्ही ठीक आहे, आम्ही आता एज्युकेशन घेतोय, बट आम्ही पण पास आउट होणार आहे, तर आमच्या अनएम्प्लॉयमेंटचं काय? आम्ही कुठे जाणार? आम्ही कसं करणार? फ्रेशर्सला आज कुठे जॉब दिला जात नाहीये, तर थोडं त्यांनी तिथे सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये बघितलं पाहिजे आमच्यामध्ये. जर ते शिकलेले असतील, त्यांना ती गरज कळली, तर ते आम्हाला सांगतील आणि आम्हाला हे करतील. खूप छान मुद्दा मांडला यांनी की जर त्यांना शिक्षणाचं त्याची किंमत कळली, शिक्षणाची व्हॅल्यू कळली, तर ते पुढे सगळ्या इम्प्लिमेंट करतील. असं वाटतं की या सगळ्या शिक्षण पद्धती आहेत किंवा उमेदवारांकडनं आपण ज्या अपेक्षा करतो त्यावेळेला शिक्षण हा महत्वाचा फॅक्टर असला तरी अनेक ठिकाणी आज आपण जर बघितलं तर असे अनेक लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांना साधं सिग्नेचर सुद्धा करता येत नाही, अक्षरशः त्यांच्या फॉर्मवर सुद्धा ते अंगठा लावतात.
काय असं वाटतं की तुला शिक्षण या उमेदवारांकडनं महत्वाचं आहे किंवा लोकप्रतिनिधी राजकारणी लोकांना हे शिक्षण महत्वाचं आहे? कारण की पुढे जाऊन शिक्षणालाच खूप महत्त्व आहे. जर शिकलोच नाही तर मग पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. खाण्यापिण्याच्या सकट वांदे होऊ शकतात आपले. आणि महिलांनी तर सध्या इंडिपेंडंट होणं खूप गरजेचं आहे. असं काय वाटतं? कारण की कोणावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे आत्ताच्या काळात तरी. सांगता येत नाही की काय कसं परिस्थिती येईल, त्यामुळे असं मला वाटतं. तू स्वयंपाक वगैरे करते घरी? हो बरोबर, नक्की येतो तुला? हो येतो. इंडिपेंडंट आतापासूनच आहे ना? हो काय कुठल्या वर्गात आहे? मी आता TY ला आहे. हां BBSC करते. पुढे जाऊन जॉब, एक चांगला जॉब, MBA वगैरे काही? MCA करणार. हो BBA ला आहेस ना? हां BBSC BBC काय BBA हां BCA. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ताई थोडं या साईडला किंवा इकडे येतं. तर आपण जेव्हा मतदान करतो तेव्हा समोरच्या उमेदवाराकडे काही गोष्टी आपण बघतो. आता एक शिक्षणाचा भाग झाला, पण असेही अनेक नेते आहेत, असे अनेक लोकप्रतिनिधी आहेत ज्यांचं शिक्षण जरी नसलं तरी सामाजिक मूल्य किंवा सामाजिक धोरण जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि ते थेट नागरिकांमध्ये जाऊन काम करतात. एका बाजूला शिक्षण आहे, दुसऱ्या बाजूला समाजकारण आहे आणि समाज कल्याण उपयोगी गोष्टी आहेत. शिक्षण आणि समाजकारण करत असताना थेट लोकांमध्ये जाऊन उतरून काम करणं हे वाटत नाही महत्वाचं तुला? हो सर, मला वाटतं. कारण लोकांच्या समस्याही त्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेणं हे खूप महत्त्वाचं मला वाटतं. कारण जर नेता शिक्षित जरी नसेल तरी पण त्याला नॉलेज त्या फील्डमधनं असणं हे गरजेचं मला वाटतं. काय करतेस? मी SY BCom. कुठे राहतेस तू? मी सोमवारपेठ. जवळ आहेस. काय तुला तुझ्या भागात कुठल्या समस्या आहेत असं वाटतं तुला की ज्या आधी सोडवल्या पाहिजे? आमच्या भागामध्ये जास्त खड्डे आहेत, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे सगळीकडे. त्या समस्या निर्माण झाल्या पाहिजे. कशी येतेस तू कॉलेज? मी चालत येते. हो. पण जेव्हा चालत येतेस तेव्हा आपण एखाद्या उमेदवारावर जेव्हा बोट ठेवतो किंवा लोकप्रतिनिधीवर बोट ठेवतो तेव्हा असं वाटत नाही का की आपलीही सुद्धा तेवढीच जिम्मेदारी आहे, तेवढीच जबाबदारी आहे की ज्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्यावर टीका करतो तर आपण कुठे आपलं सेल्फ डिसिप्लिन जे आहे ते सुद्धा केलं पाहिजे? असं वाटतं तुला ताई की जेव्हा आपण त्यांच्याकडे तक्रारी करतो किंवा त्यांच्याकडे मागणी करतो त्याच्या आधी आपण सुद्धा एक नागरिक म्हणून काही कर्तव्य आपली आहेत? हो, नागरिक म्हणून आपल्या म्हणजे जबाबदारी आहेत, त्यांची जरी असली तरी आपली ही जबाबदारी आहेच. कारण हे कचरा वगैरे करणं हे सगळे आपली काम आहेत. ती लोक त्यांच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात, पण आपण पण आपल्या पद्धतीने म्हणजे स्वतःला शिस्त लावून घेतली तर बऱ्याच समस्या कमी होतील. कुठून येतेस? मी राहते दाहेरीत, पण आता मी पुण्यात राहते ते सदाशिवपेठेत. तू काय अनुभवतेस? म्हणजे आपण ज्या वेळेला आता तुमच्यापैकी अनेक जण आहेत की ज्या वीकेंडला FC रोड JM रोडवर फिरत असतील, कॅफेज ह्या सगळ्या गोष्टी करत असतील, असं वाटतं पुणे छान आहे, सुरक्षित आहे? कुठले प्रॉब्लेम्स वाटतात तुला की पुणे शहरात लेट नाईट फिरायला, एस्पेशली मुलींसाठी? आपण अगदी उत्तर भारतातल्या अनेक शहरं जर बघितले तर आजही ते सुरक्षित नाहीयेत, पण जेव्हा तुम्ही पुण्यात फिरता काय अनुभव येतात? बोल घाबरू नको, काही नाही. रेप वगैरे खूप होतात, ते नाही झाले पाहिजे. महिलांवरच्या अत्याचाराचा एक मुद्दा हिने आता मांडला की जो अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना आपण जर पाहिलं तर जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत असं अनेक जण म्हणतात. कुठेतरी या गोष्टी थांबवण्यासाठी एक कडक कायदा किंवा एक कडक शासन झालं पाहिजे असं वाटतं? हो, नक्कीच झालं पाहिजे. कारण की मुली आता लेट नाईट ड्युटी वगैरे करतात, त्यांचं सुरक्षा ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे रूल्स वगैरे त्यांच्यासाठी सुरक्षा कशी हवी ती खूप महत्वाचं आहे. काय वाटतं तू कधी रात्री येतेस बाहेर चालायला वगैरे? नाही. कधी रात्री बाहेर पडताना जेव्हा सेफ वाटतं रात्री छान पुणे आपलं? हा, पुण्यात म्हणजे इथे मध्यवर्ती भागात तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. तिथे पूर्ण सेफ्टी आहे, इथे काही प्रॉब्लेम येत नाही. पुण्यात मध्यवर्ती पुण्यात काही त्रास होत नाही. या सगळ्या तरुणींच्या अतिशय बेसिक समस्या आहेत. अनेक जणी ज्या आहेत त्या थेट मध्यवर्ती भागातनच पुण्यात शिकायला येतात, पण त्यापूर्वीच आपण जर बघितलं तर सगळ्या उमेदवारांच्या ज्या काय क्वालिटीज आहेत त्या देखील त्यांनी मांडल्या. कुठून येतेस ताई? दाहेरी. काय तिथे काही अडीअडचणी किंवा ज्या भागात येतेस तू तिथे काही दिसतं तुला की या गोष्टी बाबा आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधींनी सोडवल्या पाहिजे? मेन म्हणजे रस्ता करून दिला पाहिजे. रस्ता नाही व्यवस्थित, तो करून दिला पाहिजे. आणि कचऱ्याची समस्या दूर केली असं वाटतं की तुम्ही जे मतदान दिलेलं आहे त्याच्यावरनं जे आश्वासनं बांधले जातात
पण तुमचं मत जे आहे, ज्या माणसाला तुम्ही देता ते काम करत नाही म्हणून? करतात पण ते त्यांच्यापर्यंतच ठेवतात, म्हणजे दुसऱ्यांना सांगतात. त्यांच्या जे खालची लोक आहेत ते पूर्ण काम करत नाही आणि ते योजना किंवा जे काय असेल ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मग काय केलं पाहिजे या सगळ्यांनी? असं वाटत नाही का की जेव्हा तुम्ही मतदान करता तेव्हा हे सगळे लोक तुमच्यासाठी प्रचाराला येतात, प्रचारासाठी खाली उतरतात मैदानात, पण एकदा प्रचार झाला, निवडणुका झाल्या की उमेदवार तर सोडा पण इतर लोक सुद्धा तुमच्या कामाला येत नाहीत? असं वाटतं की अनेक वेळा आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी फक्त कागदावर राहतात. तुला असं वाटतं? हो, कारण की समजा जेव्हा आपलं मतदान असतं ना तेव्हा लोक आपल्या घरापर्यंत येतात, आपल्याला म्हणजे नाही का सगळं सांगतात आम्ही हे करू ते करू. पण जेव्हा आपण मतदान देतो त्या व्यक्तीला, त्यानंतर लोक साधी आपण मतदान झालं, तो निवडून आलेला व्यक्ती परत आपलं तोंड पण दाखवत नाही. फक्त काय आपला कार्यक्रम असेल तेव्हा तो आपला येतो, जातो, बोलून जातो, एवढंच करतो. बाकी तो कार्यकर्ता दुसरं काहीच करत नाही. गेल्या काही दिवसांत पासून असं जर बघितलं असेल तर अनेक ठिकाणी तुम्हाला प्रलोभनं दाखवली जातात, ट्रिप काढल्या जातात. तुमच्या घरातले अनेक लोक, आजी आजोबा, आई काकी, या सगळ्या उज्जैन, तुळजापूर, कोल्हापूर या ठिकाणी गेल्या असणार. खरंच हे सगळं जे असं तुम्हाला वाटतं का की जे खरंच ही प्रलोभनं दाखवली जातात आणि त्याच्यातनं मतं मिळवायचा प्रयत्न होतो? हो, तेच केलं जातं. फिरायला नेणं वगैरे, त्यांच्या सोयीसुविधा मतदानाआधी कंप्लीट करणं, बट नंतर हे सगळं प्रॉपर मिळत नाही लोकांना. 5 वर्षांनी एकच ट्रिप करतो नाही म्हणजे हां, ते तर आहेच. हो, काय केलं पाहिजे मग अशांनी? फक्त ट्रिपसाठी उमेदवारांनी काम करणं अपेक्षित आहे? लोकांच्या सोयीसुविधा बघणं, कचरा वगैरे जागोजागी पडलेला असतो, रस्त्यांचे खड्डे बुजवणं, हे सगळ्याच बाबतीत, आणि मुलींसाठी संरक्षण, तो मेन पॉइंट. आता आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की सरकारने लाडकी बहीण ही स्कीम काढलेली आहे. आता त्याच्या टेक्निकल मुद्दे जे आहेत त्याच्यात आपल्याला अजिबात पडायचं नाही, पण जेव्हा आपण या सगळ्या विषयावर बोलतो, 1,500 रुपये, 2,000 रुपये ही सगळी जी रक्कम आहे ती तुमच्या थेट बँकेच्या अकाउंटमध्ये जाते. खरंच फायदा होतो या लाडकी बहिणीचा? मान तू नाही नाही होत, कारण माझ्याच घरी माझ्या 3 बहिणी आहेत पण आम्हाला भेटत नाही. माझ्या फक्त मम्मीला भेटतं आणि ते पण एकदा भेटलं होतं, त्यानंतर आलेच नव्हते पैसे परत. आणि वाढवून सुद्धा काही फायदा झाला नाही, कारण वेगळ्या गोष्टींवरती ते पैसे परत काढून घेतात आपल्याकडूनच आणि भेटत नाही, त्यांचं पण नुकसान होतं ह्या गोष्टीमुळे. तर मला नाही वाटत आहे की ह्याचा फायदा होतोय म्हणून. तू का असं का वाटतं तुला की ज्या गोष्टी तुम्हाला आधी पैसे देतात आणि नंतर वेगळ्या ह्याच्यातनं कसे काढून? तर किराणा माल वगैरे ह्याच्यावरती पैसे वाढवलेत, पैसे डबल वाढवलेत उलट त्यांनी. गॅस सिलेंडर असेल किंवा मग अजून कोणत्या गोष्टी असतील ह्याच्यावरती त्यांनी परत डबल पैसे वाढवलेत. तिकीट्स पण वाढवले गेलेत कशाचे ग? बसवाले. हो, आणि एक तर एसी नाही का? हा. आणि ट्रॅफिक पण एवढा असतं रस्त्यांवरती, प्लस सिग्नलचं पालन कोण करत नाही, रूल्स कोणच फॉलो करत नाही. तर मला असं वाटतंय की त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे सरकारनं. करतेस फॉलो रूल कधी? हो, मी सिग्नल लागल्याशिवाय जातच नाही. म्हणजे ग्रीन झाल्याशिवाय? हा, झेब्रा क्रॉसिंग वर थांबतेस ना तू? झेब्रा क्रॉसिंगच्या आधी का थांबते? अलीकडे. हा, आता एक विषय हा निघाला जो आहे तो लाडकी बहिणीचा आहे. तर लाडकी बहिणीच्या आता हिच्या या ताईचं एकदम स्पष्ट भूमिका आहे की बाबा तुम्ही एका बाजूला पैसे देता, पण दुसऱ्या बाजूला तेच पैसे जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या कामासाठी जे वाढवलेले रेट आहेत. असे काय गोष्टी आहेत की ज्या तुला असं वाटतं की एक मुलगी म्हणून कुठल्या गोष्टी ज्या आहेत की त्याचे रेट सध्या वाढलेले पाहिजे? मेकअपचे आर्टिकल सोडून मेन गोष्ट म्हणजे बस, कारण की बसनी मुली प्रवास करतात, तर ते एवढे 20 डबल रेट केले, ते परवडत नाही मुलींना. ऍटलिस्ट तुम्ही 5 रुपये वाढवा, पण एका म्हणजे 10 होते त्याचे डबल केले त्यांनी. तर काही काही पालकांना देणं जमत नाही. मग बसचे जरी आपण महिन्याचा पास काढला तरी पण तो काही जण काढतात, काही जण काढत नाही. तर ह्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. ऍटलिस्ट फक्त तुम्ही थोडीफार रक्कम वाढवा, पण ऍटलिस्ट डबल करू नका, एवढंच म्हणणं आहे माझं. हा सगळा काळ जो आहे तो तरुण पिढीचा आहे. कोणाला असं वाटतं की या सगळ्या ज्या काळात आपण बघायला गेलो तर राजकारण तेवढंच महत्वाचं आहे? राजकारणात यावं असं वाटतं तुला? नाही. का बरं? एकदम स्पष्ट सांगायचं, एकदम एका वर्ड मध्ये तू उत्तर दिलं त्यामुळे सांग, का नाही वाटत? नाही आवडत यायला. का अशा काय गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे वाटतं की राजकारणात येऊ नये? असं म्हणजे काय नाही, आपण हे करू शकतो, जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी कसं काही उमेदवार असे असतात की आपलं फक्त हे बघतात,
स्वतःचं चांगलं बघतात आणि आपलं जे असतं ना काय समस्या आहे काय नाही हे पहिलं जाणून घेतात आणि नंतर म्हणतात की कुठल्या समस्या कसल्या समस्या, मग परत आपल्याला अर्ज वगैरे हे सारखं 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 करायला लावत असतात. कुठून येतेस तू? मी पद्मावती एरियातून येते का. ते राहिलं कात्रज. हां. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तुला तिथे असं वाटतं की या खरंच गोष्टी आता प्रामुख्याने सोडवल्या गेल्या पाहिजे? तिथं असं वाटतं की म्हणजे असं काही जागेत बघायला गेलं माझ्या एरियाच्या साईड आसपासमध्ये तर तिथं काही दवाखाने वगैरे असं जवळपास नाही आहेत. प्लस म्हणजे अजून हे नाही आहेत स्वच्छता वगैरे तर नाहीच आहे नाही. आणि त्यात म्हणजे असं काही गरजू लोक असतात ना त्यांनासुद्धा असं हे म्हणतात की आम्ही तुम्हाला हे करून देऊ हे करून देऊ, पण नंतर जेव्हा आपण हे करायला जातो ना वोटिंग वगैरे झाल्यानंतर बघायला जातो ना तर ते केलेलंच नसतं. त्यांना सांगायला जातं की आम्ही तुम्हाला ही समस्या सांगितली आहे पण तुम्ही केलं नाही ह्याच्यावर, तर आम्हाला म्हणतात की असं तुम्ही सांगितलेलंच नाही, आम्हाला परत एकदा अर्ज लिहून द्या फॉर्म भरून द्या हे करून द्या, अशा 4-5 गोष्टी करायला लावतात त्याच्यानंतर सुद्धा लवकर होत नाही ते का. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर एक सोशल मीडिया जेव्हा तुम्ही इन्स्टा रील्स किंवा फेसबुकच्या व्हिडिओ जेव्हा स्क्रोल करता तेव्हा एक रील मागे तुम्हाला पॉलिटिकल कॅम्पेनचे व्हिडिओज सातत्याने दिसायला लागतील. कुठेतरी तरुण पिढी सुद्धा यामध्ये उतरते असं दिसतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यावर देखील बिंबवल्या जाण्याचा प्रयत्न केला जातो. सोशल मीडियाचा रील्सवरनं जेव्हा विषय निघालेला आहे तर काय वाटतं तुला की या सगळ्या कॅम्पेन जो सोशल मीडियावर सुरू आहे त्याच्यामुळे तरुण पिढीचा फायदा आहे का नुकसान आहे? तसं बघायला गेलं तर मला असं वाटतं की नुकसानच आहे, कारण की रील्सद्वारे खूप काही खोट्या गोष्टी तिथे दाखवल्या जातात किंवा खोटे आश्वासन वगैरे किंवा जे काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत पण त्या सत्य आहेत असं तिथे दर्शवलं जातं. तर मला असं वाटतं की युवा पिढीलाही भरकटलं जातं ही सोशल मीडियामुळे. तू रील्स बनवते ना? येस सर, बट माझं पब्लिक अकाउंट नाही आहे. पब्लिक अकाउंट? नो सर. असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता जसं ही म्हणाली की या सगळ्या गोष्टी कागदावर राहतात, पण कागदावर न राहता जर या स्वतः मैदानात उतरले हे लोक तर कुठेतरी या गोष्टी लवकर सुटल्या जातील. हो, म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी रस्त्यावर उतरून कामं केली पाहिजेत किंवा त्यांनी समस्या स्वतःहून पाहिल्या पाहिजेत. आता म्हणजे खूप बेसिक गोष्टी असतात ज्या त्यांनी केल्या तरी पण समाज सुधारण्यासाठी मदत होते. अगदीच त्यांनी खूप मोठ्या गोष्टी करून दाखवल्या नाही तरी चालतील, पण ज्या तुम्ही ट्रिप्स वगैरे काढता त्यापेक्षा जर तुम्ही समाजात खूप छोट्या गोष्टी असतात की रस्ते वगैरे किंवा कचरा व्यवस्थापन या तुम्ही जर केल्यात तरी म्हणजे जे लोक आहेत किंवा पब्लिक आहे ते तुम्हाला मत देऊन निवडून आणू शकतं. पण जर तुम्ही बेसिक गोष्टी जरी नाही कामं केली तर मग काय फायदा ना. आता मगाशी आपण एक विषय काढला होता की तो म्हणजे खरं तर महिला सुरक्षेचा. आता महिला सुरक्षेचा विषय काढत असतानाच त्याच शहरातली आज गुन्हेगारी, आज तुम्ही अनेक मी ज्यांच्याशी बोललो ते सगळे उपनगर आणि मध्यवर्ती भागातनं पुण्यात येतात, बसनी येतात. सातत्याने एक विषय पुण्याच्या बाबतीत बोलला जातो आणि गेल्या काही दिवसांपासून शहर जे आहे ते असं वाटतं तुम्हाला की बदनाम होते ते म्हणजे फक्त गुन्हेगारीमुळे. आपण सातत्याने फक्त एक महिला सुरक्षेचा भाग हा बाजूला जर ठेवला तर शहरातली इतर गुन्हेगारी जी आहे ज्याच्यात आपण पाहिलं तर आपल्या एवढेच वयाची मुलं आहेत ते थेट हातात हत्यार घेऊन रस्त्यावर फिरतात. या सगळ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर तुला काय वाटतं की एकंदरीत सगळ्यांनी किंवा अगदी सिंपल भाषेत पोलिसांनी काय केलं पाहिजे? त्यांनी योग्य ते त्यांच्यावरती तक्रार केली पाहिजे किंवा मग जे काही गुन्हा आहे तो त्यांच्यावरती दाखल केला पाहिजे. तुला काय वाटतं की या सगळ्या ज्या सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, गुन्हेगारीचा प्रश्न आहे, आता अगदी तरुण मुलं आहेत की जे छोट्या कारणावरनं सुद्धा एकमेकांवर प्रतिवार करत असतात. हा सगळा कायदा जो आहे तो थोडा स्ट्रिक्ट झाला पाहिजे जेणेकरून पुण्यातली गुन्हेगारी कमी होईल असं वाटतं? हो, कारण की पोलिसांनी जर स्ट्रिक्टली केलं तर सिक्युरिटी वाढवली तर होऊ शकतं. तुला काय वाटतं की साधारण ज्या शहरात आपण राहतो ते शहर जर असं खराब होत असेल तर हे कितपत योग्य? जर शहर खराब होत असेल तर पूर्ण त्या गुन्हेगारांची चूक आहे, कारण का जर शहर गुन्हेगारी जर का कमी झाली तर आणि कडक कारवाई पण व्हायला पाहिजे गुन्हेगारांवरती असं मला वाटतंय सध्याच्या काळात. काय वाटतं तुला की गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना एक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी राबवल्या पाहिजे? मला वाटतं की जसे आपण इतर गोष्टी राबवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो तसे या जनरेशनसाठी कार्यक्रम घेतले पाहिजे, स्पेशली मुलांसाठी आणि मुलींसाठी, की ज्याच्यामध्ये वेगळी माहिती किंवा कोणत्या तरी वेगळ्या विषयावर बोलता येईल, म्हणजे जे आपण स्पष्टपणे बोलत नाही त्या विषयावर. म्हणजे गुन्हेगारी वाढते तर का वाढतीये, मुलांना जाणून घेतलं पाहिजे, मुलांना आई बाबा त्यांचे वेळ देत आहेत का हे पण आपण सगळे जाणून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं. असं इक्वेशन सगळेजण म्हणतात की जेव्हा गुन्हेगारी वाढते त्याला एक पार्श्वभूमी असते ती म्हणजे बेरोजगारी म्हणून.
शहरात आपण आज सुदैवाने पुणे शहर हे संस्कृतीचं माहेरघर आहे आणि त्याचसोबत एज्युकेशन हब म्हणून सुद्धा मानलं जातं. एज्युकेशन सिस्टीम जर व्यवस्थित झाली, एज्युकेशन पॉलिसीज जर वेगळ्या झाल्या तर देखील गुन्हेगारी कमी होईल असं वाटत नाही तुला? हो. काय करतेस तू, कुठल्या वर्गात? मी SYला आहे. काय कुठले पुढे काय करायचं? MCOM करायचं. तू शांत आहेस, घरी पण असंच बोलतेस? हो, शांत. काय वाटतं ताई तुला की ज्या वेळेला आपण मतदान करायला जातो तेव्हा मतदान करताना 4 नावं आपल्या समोर असतात, त्या 4 नावात जर आपल्याला फरक शोधायचा असेल तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की बाबा या 4 गोष्टी आपण या 4 उमेदवारांमध्ये बघायला हवं? पहिलं तर ते जे त्यांनी सांगितले त्या गोष्टी खरं रिअलमध्ये करतायत का? कारण की आजकाल जे काय करतात फक्त म्हणतात आम्ही हे करणार ते करणार, पण रिअलमध्ये मतदान झाल्यानंतर ते रिअलमध्ये ते ॲक्शन घेत नाही, फक्त बोलायचं काम करतात की आम्ही हे करू ते करू असं करू. पण मतदान निवडताना आपण असं निवडायला पाहिजे की ते जे सांगितलंय त्या गोष्टी रिअलमध्ये त्यांनी केल्या पाहिजेत आणि घडवल्या पाहिजेत. पण करत नाहीत ना काम? नाही करत. कुठल्या भागात नाही तुझं? इथंच लक्ष्मी रोड. का आता अगदी मूळ पुणेकर आहेस तू, म्हणजे या लक्ष्मी रोडवरनं येतेस, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी असं वाटतात तुला की तुला येताना त्रास होतो किंवा अनुभवतेस तू? मेन पण रस्त्यावरती आंदोलन जे आहेत ते कमी केलं पाहिजे, कारण की रस्त्यावरती आजकाल भरपूर सारे स्टॉल वगैरे आले, त्यामुळे आम्हाला चालायला जागा खूप कमी पडते. अतिक्रमण वाढतंय रस्ते. हां, तर ते कमी केलं पाहिजे. पण मग आता लक्ष्मी रोडवर लोकांनी मग असं म्हणतात ना की शॉपिंग कुठे करणार मग? हां, ते आहे, शॉप वगैरे आहे. दुकानात न खरेदी. हां, रस्त्यावरचं जे आहेत फुटपाथवरचं ते आंदोलन कमी केले पाहिजे. आता शेवटच्या टप्प्यात आपण या कार्यक्रमाच्या येतोय. जेव्हा मतदान करता तेव्हा या सगळ्या गोष्टी, आता इनी जसं सांगितलं की आश्वासनं जे आहेत ते कागदावरच राहतात, पण कुठेतरी ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत. पण मतदान करण्यासाठी युवा पिढींनी सुद्धा पुढे येणं तेवढंच गरजेचं आहे. अनेक जण आपण जर पाहायला गेलं तर मतदानाच्या दिवशी असते सुट्टी आणि जर वीकेंड लागून आला तर मग तर चंगळच आहे, म्हणजे सगळे जण फॅमिलीला घेऊन बाहेर जाणार. कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत. असं वाटतं की युवा पिढी एक मोठी संख्या आहे भारतात, तर त्या युवा पिढीने सुद्धा मतदान केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे. का असं वाटतं? काहीतरी तर कारण असेल जेव्हा तू मतदानाला जातेस, का केलं पाहिजे पण मतदान? नाही सांगता येते. बरं, काय तुला काय वाटतं की ज्या अपेक्षा आपण करतो त्या मतदानातनं पूर्ण होतील असं वाटतं? हो, वाटतं. काय असं वाटतं? देशाचा विकास होईल. देशाचा विकास होतो, बरोबर. पण जेव्हा लोकप्रतिनिधींना आपण मतदान करायला जाणार आहोत, या सगळ्या पिढी जी आहे ती तरुण पिढी आहे, तुलाही असं वाटतं की तरुण पिढीच्या हातात सगळं पुढचं भवितव्य म्हणून? नाही, का ग? कारण की सगळं ते ठरवू नाही शकत, गव्हर्नमेंट ठरवतात ना की पुढे काय करायचं वगैरे, आणि मोठी माणसं. कुठल्या भागात नाही येतेस तू? धनकवडी. काय तिथे काहीतरी छोटे छोटे प्रॉब्लेम काय काय तुझे? बसमध्ये बस यायला टर्न करायला खूप अडचणी येतात आणि एरिया पण छोटा आहे. आणि काय म्हणजे आता मतदान होईल, पुन्हा त्या सगळ्या गोष्टी होतील असं आता तुमच्यापैकी अनेक जणी म्हणल्या की त्या आश्वासनं पूर्ण होत नाहीत. तुलाही असं वाटतं की आश्वासनं पूर्ण होत नाहीत म्हणून? बरेचदा तरी नाही होत, म्हणजे फक्त प्रचाराच्या दरम्यान रिक्षावाले येतात आणि हो, त्रास देतात. कुठे राहतेस तू? सिंहगड रोड. कुठल्या कुठल्या कशाने येतेस तू? बसनीच. आहे बस आहेत चांगल्या? आहेत बऱ्याच तर. TC आहे का? नाही. आता या सगळ्या तरुण मुली ज्या आहेत त्या विद्यार्थिनी आहेत ज्यांच्या अतिशय छोट्या छोट्या समस्या आहेत आणि त्यातल्या प्रामुख्याने समस्या आपण जर पाहिलं तर कचरा, पाणी, PMPML बस सेवा आणि त्यासोबतच महिला सुरक्षा. त्यामुळे या सगळ्या तरुण पिढी जी आहे ती पुढे जाऊन मतदान करणार आहे. आश्वासनांचा डोंगर बांधणाऱ्या उमेदवारांनी, राजकारण्यांनी कुठेतरी आश्वासनाचा डोंगर बांधताना शिखर जर गाठायचं असेल तर सुरुवात जी आहे ती अगदी पहिल्या पायरीपासून करावी. फक्त आश्वासनं न देता, ती कागदावरच न राहता प्रत्यक्षात अंमलात आणणं देखील अपेक्षा जी आहे त्याची या सगळ्या तरुण पिढीकडनं करण्यात येते. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेपासून निकाल आहे. त्यामुळे उमेदवारांकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांनी कागदावरच न मांडता थेट फील्डवर उतरून थेट अंमलात आणणं अशी अपेक्षा या सगळ्या तरुणाईची आहे. नाहीतर पुन्हा एकदा मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या पूर्वी प्रचारांचा पाऊस असाच पडत राहील आणि परिस्थिती जैसे थे राहील. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे.